राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग निर्माण झालेला आहे. राजकीय लोक ह्याच्यावर वेगवेगळी मतं व्यक्त करत आहेत. आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत ज्येष्ठ साहित्यिक तारा भाऊकर यांच्याकडनं जाणून घ्या. हिंदी सक्तीवरून आता सध्या जो वाद उठला यावर तुमचं मत काय असतं? हिंदी सक्ती हा शब्द तुम्ही वापरू नका. सरकारचं धोरण त्रिभाषा सूत्राचं आहे. त्रिभाषा सूत्र याचा अर्थ असा की शिक्षणाला सुरुवात पहिलीपासून होते. त्या पहिल्यापासून मुलाला, विद्यार्थ्याला 3 भाषा शिकवाव्यात. त्यातली पहिली भाषा ही मातृभाषा असावी, दुसरी भाषा ही इंग्रजी असावी जागतिक पातळीवरची म्हणून, आणि तिसरी भाषा कुठली असावी तर ती हिंदी असावी असं सुरुवातीला मांडलेलं होतं. परंतु ज्या वेळेला लोकांचा विरोध व्हायला लागला त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी एक चतुरपणाने मुद्दा असा मांडलेला आहे की हिंदी शिकावी असं काही आमचं म्हणणं नाहीये. भारतामधली दुसरी कुठलीही भाषा शिकली तरी चालेल, मात्र त्या शाळेमधली 20 मुलं ती भाषेची मागणी करणारी असली पाहिजेत. म्हणजे समजा महाराष्ट्रातल्या एका शाळेतल्या मुलांनी पंजाबी शिकायचंय म्हटलं आणि 20 मुलं असतील तर आम्ही शिक्षक देऊ. आता प्रश्न असा आहे की परकीय म्हणजे परप्रांतातली भाषा जर महाराष्ट्रातल्या मुलांनी शिकायची म्हटली आणि 20 विद्यार्थी समजा एकाच शाळेचे मिळाले एका गावातले, तर त्याच्यासाठी तो शिक्षक मिळणं त्या भाषेतला हे शक्य आहे का? दुसरी गोष्ट, त्याला ते आर्थिकदृष्ट्या परवडणार आहे का? तिसरी गोष्ट, पूर्ण पगार देणं हे सरकारला परवडणार आहे का 20 मुलांच्यासाठी एका भाषेला? तर हे व्यवहारता अशक्य आहे. म्हणून आपल्या मुख्यमंत्र्यांनी चतुराईने असं म्हटलेलं आहे असं मी म्हणते की त्यांनी तिसरी कुठलीही भाषा निवडा, हिंदीच निवडा अशी काय आमची सक्ती नाही. परंतु नकळत ती सक्ती होणार आहे, कारण इथे हिंदीचे शिक्षक त्यातल्या त्यात मिळणं सुलभ जातं आणि हिंदी आणि मराठीतनं शिकणारे वगैरे असे असल्यामुळे त्यामुळे नकळत ती हिंदी लादली जाणार आहे. म्हणून आपण हिंदी सक्ती म्हणतो, परंतु सरकार या शब्दात अडकणार नाही. ते त्रिभाषा सूत्र असा शब्द वापरतात. आता माझं म्हणणं असं आहे, मी एक शिक्षक म्हणून माझं म्हणणं असं आहे, निरनिराळ्या भाषा मी निरनिराळ्या स्तरावर शिकवल्या की कुठल्याही 3 भाषा इतक्या लहान वयात मुलाला शिकवणं हे अन्यायकारक आहे आणि अशैक्षणिक आहे. याचं कारण असं की ते शाळेत जाणारं मूल फक्त 6 वर्षाचं असतं पहिल्या, आणि 6 वर्षाच्या मुलाला इतर सगळे विषय हेच नवीन असतात शाळेमधले, आणि त्या इतर सगळ्या विषयांच्या सोबत आणखीन 3 भाषा हे त्याच्यावर अन्यायकारक आणि अशैक्षणिक आहे. सरकारनं काय केलं पाहिजे तुमचं असं मत आहे? इयत्ता 4थी पर्यंत दुसऱ्या कुठल्याही भाषेचा परिचय द्यायची कारण नाही. इयत्ता 4थी पर्यंत मातृभाषेमधनं शिक्षण दिलं पाहिजे. सगळे विषय जे काय असतील, इतिहास, भूगोल, गणित वगैरे, ते मातृभाषेतनं शिकवावेत. त्याचा परिणाम असा होतो की मातृभाषेचा पाया पक्का होतो. त्याच्या भोवताली जे वातावरण असतं घरात आणि समाजात, ते आमच्या मातृभाषेमधलं असतं. त्यामुळे मातृभाषेतले उच्चार, लेखन, आणखीन शब्द हे सगळं पक्कं होतं. त्या भाषेच्या संस्कृतीमध्ये तो शिकत असतो. भाषा ही नुसती भाषा नसते. त्या मातृभाषेची संस्कृती भोवताली असते. चाली, रीती, रूढी, नातेसंबंध, त्याची माणसं, सण, वार हे सगळं त्या मुलाला आपोआप येत असतं. परभाषा जर पहिलीपासून म्हटलं तर त्याला हे सगळं नवं आत्मसात करायला लागतं. साधी वारांची नावं म्हटलं तरी मराठीतली वारांची नावं, हिंदीतली, इंग्रजीतली, त्या 5-6 वर्षाच्या मुलाच्या डोक्यात किती गोंधळ होईल तुम्ही विचार करा. त्या मुलांच्या दृष्टिकोनातनं आपण विचार करतो की नाही? तर त्या मुलांच्या दृष्टिकोनातनं हे अन्यायकारक आहे असं एक शिक्षक म्हणून आणि एक नागरिक म्हणून माझं मत आहे. म्हणून इयत्ता 4थी पर्यंत मातृभाषा जी कुठली असेल ती, म्हणजे महाराष्ट्रात असेल तर मराठी, बंगालमध्ये असेल तर बंगाली, त्या प्रांताची मातृभाषेतनंच सगळं शिक्षण 4थी पर्यंत व्हावं. दुसरी कुठलीही भाषा असू नये. सध्या महाराष्ट्रामध्ये इंग्रजी शिकवतायत पहिलीपासून, तेही अयोग्य आहे. कारण मग मुलाच्या डोक्यामध्ये आपल्याच भाषेचा मूळ नक्की बसलेलं नसलं तर 2 भाषांचे घोटाळे होतात आणि मग त्याला कुठलीच भाषा नीट येत नाही आणि त्या भाषेतनं अभिव्यक्त होता येत नाही. शेवटी भाषा कशासाठी असते? आपल्या मनातलं जे काय असेल ते यथातथ्य योग्य रीतीनं, योग्य शब्दात, योग्य पद्धतीनं समोरच्या माणसाला मांडता यावं म्हणून.
आणि ते जरी मांडता येत नसेल तर त्या शिक्षणाचा उपयोग काय? आणि मग तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये गेलात अर्थोत्पादनाच्या, तर तुम्हाला तुमच्या भोवताली जे वातावरण असतं त्या वातावरणाची भाषा नीट यायला पाहिजे. महाराष्ट्रात असेल तर मराठी माणसं जास्त असणार. एक डॉक्टर असेल, त्याच्यासमोर पेशंट जास्त कोण असणार? मराठी असणार. त्याला मराठीतनं नीट अभिव्यक्त होता आलं पाहिजे. म्हणून कोर्टामध्ये तो म्हटलेला आहे, की त्या प्रादेशिक भाषेमधनं कामकाज चालावं. कारण इंग्रजीतनं कामकाज चाललं, दुसऱ्या भाषेतनं चाललं, भले तो जज दुसऱ्या भाषेचा असेल, त्यांनी त्या प्रांतातली भाषा शिकून घ्यावी. आणि शासकीय यांच्यासाठी, अधिकाऱ्यांच्यासाठी आता तो कायदा आहे. म्हणजे कलेक्टर कुठल्याही प्रांतामधला असला आणि त्याची नेमणूक ज्या प्रांतात होणार असेल त्या प्रांताची भाषा त्याला आली पाहिजे. आता आपल्याकडे परकीय परभाषेतले जे कलेक्टर्स आलेले आहेत आणि प्रशासकीय अधिकारी, त्यांना मराठी शिकावी लागते. त्यांच्यासाठी त्या परीक्षांची स्वतंत्र यंत्रणा असते. तर त्यामुळे पहिलीपासून मुलांच्या डोक्यावर 3-3 भाषा मारणं हे अन्यायकारक आहे. आता सध्या जे राजकीय वादंग उठले त्यांना काय सांगाल आणि किंवा सरकारला काय सांगाल? मी राजकारण्यांना काही सांगू शकत नाही. कारण मी एक शिक्षक आहे, एक नागरिक आहे. म्हणून मी माझं मत व्यक्त करू शकते. राजकारण्यांचा लोक आहे, त्यांनी लोकमताचा आदर करावा. आता ह्यासाठी देशात एक हिंदी भाषा सक्ती करावी का? किंवा जो वादंग उठलाय किंवा वेगवेगळ्या प्रांतात वेगळी भाषा आहे. खाली द्रविड भाषा असेल, वरती वेगळी भाषा आहे. त्याबद्दल काय सांगाल? मी काय सांगणार आहे तिथे? ही वस्तुस्थिती आहे. कारण भारत हा सुरुवातीपासूनच बहुभाषिक आणि बहुसांस्कृतिक देश आहे. हा प्राचीन काळापासून आहे. आपल्या देशामध्ये भाषा ज्या आहेत, त्या भाषा निरनिराळ्या भाषा कुळातल्या आहेत. म्हणजे माणसांचीच कुळं वेगळी असतात नाही. आधी त्या माणसांची कुळं वेगळी असतात आणि भाषांची कुळं वेगळी असतात. दक्षिणेच्या भाषा ज्या आहेत त्या सगळ्या द्रविड कुळातल्या भाषा आहेत. कारण ती द्रविड संस्कृती आहे. आणि महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या उत्तरेचा जो सगळा प्रदेश आहे हा आर्यबहुल प्रदेश आहे. म्हणून या भाषा या आर्य भाषेशी जोडलेल्या असतात. आर्य भाषा म्हटलं की ते काय संस्कृत आणि असं नव्हे. हा संबंध गट आहे. त्या गटाला आर्यवंश असं म्हटलेलं आहे. जसे माणसांचे वंश असतात तसे ते भाषेचे वंश आहेत. आणि मग त्या भाषेच्या वंशातल्या निरनिराळ्या भाषा असतात. म्हणजे तमिळ, तेलुगू, कन्नड, केरळी या सगळ्या द्रविड कुळातल्या भाषा आहेत. मराठी, हिंदी, पंजाबी, बंगाली, गुजराती या सगळ्या आर्यवंशीय भाषा आहेत. तर त्यामुळे एका वंशातल्या ह्या जरा जवळ-जवळच्या असतात. जसे आपण एका घराण्यातल्या लोकांच्या मध्ये जरा दिसायला साम्य असतं. मावस भाऊ, चुलत भाऊ, मामे भाऊ यांच्यामध्ये, तसं त्या भाषेमध्ये थोडंफार साम्य असू शकतं. त्यामुळे त्याचं आकलन होणं थोडं सोपं जातं. पालकांना काय सल्ला द्याल या हिंदी भाषेसंदर्भात? हिंदी भाषेच्याच नाही, मी पालकांना असा सल्ला देईल, मुलांच्या वर आकारण इतक्या लहान वयात जास्ती काहीही लादू नका. त्यांना 4थी पर्यंत मातृभाषेतनं सगळे विषय नीट शिकू द्या. मातृभाषेचा पाया पक्का होऊ द्या. मग 4थी नंतर 5वी मध्ये दुसऱ्या भाषेचा परिचय करून द्या, शाळेतनं सुद्धा. आणि 8वी नंतर तिसऱ्या भाषेचा परिचय करून द्या. मुलाचं जसजसं वय वाढतं तसतशी त्याची आकलन शक्ती, शारीरिक क्षमता वाढते आणि दुसरी भाषा आकलन करणं त्याला सोपं जातं. मातृभाषेचं नीट आकलन झालं तर दुसऱ्या भाषेचं आकलन होणं सोपं जातं. नाहीतर हेही कच्चं राहतं आणि तेही कच्चं राहतं. असं होता उपयोगी नाही. म्हणून पहिलीपासून नको. म्हणणं जे आहे, पहिलीपासून 3 भाषा नको. एक मातृभाषेशिवाय 4थी पर्यंत दुसरी कुठलीही भाषा नको. 4थी नंतर 5वीला दुसरी भाषा द्या. ती 2-3 वर्ष रुळू द्या आणि मग त्याच्यानंतर तिसरी भाषा द्या. याच्यापेक्षा जास्त कोणाला जर आपलं पांडित्य वाढवायचं असेल भाषेचं, तर त्याच्या सोयी बाहेर शिक्षण क्षेत्रामध्ये आहेत. निरनिराळ्या संस्था आहेत, विद्यापीठं आहेत, त्या भाषेची केंद्र आहेत. तिथे तुम्हाला नवीन भाषा आत्मसात करता येतात. परकीय भाषा शिकायच्या असल्या तर पुणे विद्यापीठामध्ये रानडे इन्स्टिट्यूट आहे. तिथे जगाच्या पाठीवरच्या जर्मन, इंग्लिश, फ्रेंच सगळ्या भाषा शिकता येतात. आणि आपली मुलं परदेशात जातात की तिथे जाऊन त्या परीक्षा पास देतात. किंवा आपल्याकडे हिंदीसाठी सुद्धा स्वतंत्र परीक्षा आहेत, मराठीसाठी स्वतंत्र परीक्षा आहेत. म्हणजे आपण मराठी भाषिक जरी असलो तरी आपल्याला जर मराठीचं जास्त ज्ञान वाढवायचं असेल तर महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या परीक्षा आहेत, कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या परीक्षा आहेत. हेही आपल्याला माहीत नसतं. हे आपलं मराठी माणसांचं दुर्दैव आहे. आणि मी शाळेमध्ये शिकवत होते त्यावेळेला या सगळ्या बाहेरनं ज्या परीक्षा दिल्या जायच्या, त्या शाळेचं शिक्षण घेता घेता ज्या मुलांना कोणाला विशेष
कौशल्य संपादन करायचंय त्यांच्यासाठी हिंदीच्या परीक्षा असत, इंग्रजीच्या परीक्षा असत, त्या आजही आहेत. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या परीक्षा आहेत. म्हणजे तुम्हाला वाटत असेल तुमचं मूल फार हुशार आहे आणि त्याला दुसरी भाषा आली पाहिजे आणि तिसरी कुठली तरी, ते शिकायची सोय आहे. सगळ्या मुलांच्यावर आणि एकाच वेळेला लादणं हे अन्यायकारक आहे. हा मुद्दा जरा नीट समजून घ्यावा, शासनाने समजून घ्यावा, पालकांनी समजून घ्यावा, शिक्षण व्यवस्थेने समजून घ्यावा. नक्कीच त्यांचं म्हणणं आहे की सर्व शिक्षण संस्था, पालक आणि राजकारण्यांनी जो भाषेचा सक्तीचा विषय आहे त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करून समजून घ्यावं असं मत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सुजित सह आसिफ मुरसल, न्यूज 18 लोकमत, सांगली. समजून